Hello, welcome students. You are welcome to English grammar. So students, आपण आज ट्रान्सफॉर्मेशनमधला एक टॉपिक बघतोय. ट्रान्सफॉर्मेशनमधला म्हणजे रूपांतरण, एका सेंटेन्सचं रूपांतर दुसऱ्या सेंटेन्समध्ये करायचं. आता आपण काही 4 कन्स्ट्रक्शन शिकणार आहे. सो ऑल दीज 4 कन्स्ट्रक्शन हॅव सेम मिनिंग. या चारही रचनांचा अर्थ एक आहे. या रचना आपण कुठं वापरतो? आता रचना काय बघूया आणि मग त्याचे उदाहरणं मराठीतून बघूया. जसं की ॲज सून ॲज वाक्याच्या सुरुवातीला येईल, 2 वाक्यांच्या मध्ये कॉमा येईल, पुढं उरलेलं मुख्य क्लॉज येईल. आता नो सुनर न सुरू होणारं वाक्य 2 वाक्यांच्या मध्ये द्यान येईल. तसंच हार्डली आणि स्केअर्सली या दोघांचा रूल सारखा आहे, पण हार्डली हॅड आणि स्केअर्सली हॅड दोघांच्या पुढे हॅड वापरावं लागेल. मग क्रियापद तिसरूप येईल या दोघांच्या ठिकाणी आणि 2 वाक्यांच्या मध्ये वेन येईल. बघा, ह्या दोघांचा रूल सारखाच आहे. दिस टू हॅव सेम रूल्स. बघूया तर यांचा वापर आपण नेमका कुठं करतो? तर बऱ्याचदा आपण म्हणतो बेल वाजताच किंवा घंटा होताच मुले वर्गाच्या बाहेर आली, पाऊस सुरू होताच आम्ही छत्र्या उघडल्या, सूर्य उगवताच धुके नाहीसे झाले. येतं लक्षात? वर्गात शिक्षक येताच विद्यार्थी उठून उभा राहिले. आता या रचनांमध्ये असं होत नाही. विद्यार्थी म्हणजे बघा, विद्यार्थी आधीच उठून उभा राहिलेत शिक्षक यायच्या आधी, मग शिक्षक आलेत, पण दोन्ही एकाच वेळेस त्या घटना होतात. विद्यार्थी म्हणजे शिक्षक वर्गात यायला पहिली घटना शिक्षक वर्गात येणं म्हणजे एक घटना घडते ना घडते, त्या घटनेला प्रतिसाद म्हणून दुसरी घटना घडते, याला म्हणायचं या रचनाचा वापर. आता बघा, या रचनांचा वापर कशासाठी केला सांगितलं की एक घटना घडते ना घडते, तोच त्या घटनेला प्रतिसाद म्हणून दुसरी घटना. जसं की मला सांगायचं आहे की बेल वाजताच दरवाजा उघडला. असं झालं नाही बेल वाजवणारा बेलकडे चाललाय आणि दरवाजा आधीच उघडले, असं होत नाही. म्हणजे ॲक्शन अँड रिॲक्शन लगेच, ॲक्शन पाठोपाठ रिॲक्शन लगेच होते. आता रूल मी तुम्हाला सांगितला की वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरा, त्यापुढे काय करा, कॉमा द्या, सेंटेन्स लिहून कॉमा द्या 2 वाक्याच्या मध्ये, आणि पुढं काय करा, वाक्याचा दुसरा भाग द्या. आता त्याचं बघूया आपण. हे चारही आपण काय करणार आहे, एकाच वाक्यामध्ये बघणार आहे. आता बघा, वाक्य बघूया आपण ॲज सून ॲजचा. ॲज सून ॲज ही, बघा, ॲज सून ॲज ही केम, ॲज सून ॲज ही केम इन, कॉमा, दे वेलकम्ड हिम, म्हणजे तो आत येताच त्याने त्याचं स्वागत केलं. सीधं सुरुवातीला काय केलं आपण, ॲज सून ॲज वापरलेलं आहे, ॲज सून ॲज, बरोबर. त्यानंतर हे ॲज सून ॲजचा क्लॉज आहे. ॲज सून ॲज ही केम इन च्या पुढं कॉमा दिला आपण, इट इज कॉल्ड अ कोमा. त्यापुढं दुसराच क्लॉज आहे, दे वेलकम्ड हिम. ह्या 2 घटना आहेत. पहिली घटना ॲज सून ॲज ही केम इन, तो आत येताच काय झालं, दे वेलकम्ड हिम, ही दुसरी घटना आहे. म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरलं, 2 वाक्याच्या मध्ये कॉमा दिला, शेवटी फुल स्टॉप दिला. बघा, आता या वाक्याचं नो सुनर ध्यान कसं करायचं? तर काय करूया आपण, ॲज सून ॲज काढूया, त्या ठिकाणी नो सुनर ठेवूया आपण. नो सुनर, बघा, नो सुनर नंतर टेन्स आहे पास्ट टेन्स, सो डीड वापरूया आपण. पास्ट टेन्स असल्यामुळे डीड वापरूया. नो सुनर डीड ही, बघा, नो सुनर डीड ही केमचा कम इन, 2 वाक्यांच्या मध्ये सोल्पिओराम आहे, त्या ठिकाणी आपल्याला काय वापरायचं आहे, दॅन वापरायचं आहे. स्टुडंट्स, दॅन, मी देन वापरला नाही, व्हाईल वापरलं नाही, कॉमा नाही वापरला, दॅन वापरले. दॅन, देन, THEN आणि THAN यामध्ये फरक आहे. बरेच विद्यार्थी THEN वापरतात, दॅन असं लिहायचं आपल्याला. बघा, केम इन, दॅन, पुढचं सेंटेन्स आहे असं लिहायचं आहे, दॅन दे वेलकम्ड
दे वेलकम्ड हिम. म्हणजेच काय झालं वाक्य परत एकदा बघा. नो सुनर डीड आपण वापरला कोणता पार्ट? नो सुनर आणि डीड पण वापरला. ही केमचा कम केला कारण डीड वापरल्यामुळं. नो सुनर डीड ही कम इन दॅन दे वेलकम्ड हिम. सेकंड म्हणजे कॉमाच्या पुढे असणारा जो भाग आहे त्यामध्ये काही चेंज होत नाही. आता आपण हार्डली आणि स्केअर्सली दोन्हीची वाक्य बघूया. दोघांचा नियम सारखाच आहे. हार्डलीच्या पुढे लगेच हॅड येतं. हार्डली हॅड ॲज सून ॲज काढून तिथं हार्डली हॅड वापरलं. हार्डली हॅड ही थर्ड फॉर्म कम केम कम. हिअर कम इज कॉल्ड V3. कम इज कॉल्ड V3. कम इन हार्डली हॅड ही कम इन. दोन वाक्यांच्या मध्ये काय करायचं आपल्याला? व्हेन वापरायचं आहे. व्हेन नॉट दॅन. व्हेन आणि पुढं तो भाग आहे तो चला ह्या वाक्याचा. म्हणजेच काय झालं? व्हेन दे वेलकम्ड हिम. सो स्टुडंट्स मी तुम्हाला सांगितलं की हार्डली व्हेन आणि स्केअर्सली व्हेन दोघांचा रूल सारखा आहे. आपण स्केअर्सली व्हेन पण वापरूया. आता बघा स्केअर्सली SCARCELY स्केअर्सली हॅड. हार्डली नंतर हॅड, स्केअर्सली नंतर हॅड. स्केअर्सली हॅड सब्जेक्ट घ्या ही. कम थर्ड फॉर्म परत एकदा कम V3. इन व्हेन परत एकदा व्हेन दोन वाक्याच्या मध्ये व्हेन. व्हेन दे वेलकम्ड हिम. So students, these four construction have same meaning. या चारही कन्स्ट्रक्शनचा अर्थ सारखाच आहे. I hope you would have kept all these rules in your memory. परत एकदा मी आठवण करून देतोय. ॲज सून ॲजच्या पुढं असणाऱ्या जेव्हा दोन वाक्यांच्या मध्ये कॉमा द्या. नो सुनरच्या पुढं हेल्पिंग वर्ब येतं. मग नो सुनर डू असेल, डज असेल, डीड असेल किंवा पॅसिवाईजमधलं वाक्य असेल तर इज काही असेल. पॅसिवाईजमधलं वाक्य असेल तर हेल्पिंग वर्ब त्यामध्ये असतो तो द्यायचा. दोन वाक्यांच्या मध्ये ध्यान लिहायचं आहे. हार्डली आणि स्केअर्सलीच्या पुढे हॅड येतं. दोन वाक्यांच्या मध्ये व्हेन येतं. मग दुसरं एक उदाहरण आपण बघूया. त्यासाठी हार्डली व्हेन स्केअर्सली व्हेन या कन्व्हर्जनसाठी सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण. सी देअर मी दोन वाक्य देतोय. लुक हिअर देन. दोन वाक्य आहेत. द सन रोज फुल स्टॉप. द फॉग FOG फॉग ऑन द माउंटन. द फॉग ऑन द माउंटेन MOUNTAIN व्हॅनिश्ड. सी देअर आर टू सेंटेन्सेस. काय सेंटेन्स आहेत? सूर्य उगवला आणि पर्वत माथ्यावरील धुके नाहीसे झाले. मग आता आपण ॲज सून ॲज कसं वापरूया वाक्यामध्ये? यूज ॲज सून ॲज. यूज ॲज सून ॲज. यू टू यूज दिस रूल. कसा वापरायचा रूल? तर वाक्याच्या सुरुवातीला तर मला सांगा दोन घटना घडल्यात. त्या अगोदर घटना कुठली घडली? सूर्य उगवण्याची घटना अगोदर घडली आणि मग धुके नाहीसे होण्याची घटना घडली. सो द ॲक्शन, द सेंटेन्स इन विच फर्स्ट ॲक्शन इज फिनिश दॅट इज द सन रोज. म्हणून त्याच्या म्हणजे ज्यामध्ये घटना अगोदर घडलेली असते दोन घटनांपैकी त्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरा. ॲज सून ॲज द सन रोज between two sentences, comma, the fog on the mountain vanished. VANISHED. म्हणजेच काय झालं? वाक्याच्या सुरुवातीला तुम्ही ॲज सून ॲज वापरलं, दोन वाक्याच्या मध्ये कॉमा दिला. सो आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस. आता याच वाक्यामध्ये आपण काय करायचं? ॲज सून ॲजच्या ऐवजी आपण काय करूया? नो सुनर दॅन वापरूया. बघा सेंटेन्स तेच आहे. सेंटेन्स इज सेम बट यू यूज नो सुनर डॉट डॉट दॅन.
कसं वापरायचं मग आता, तर इट इज पास्ट टेन्स. अगेन इट इज पास्ट टेन्स. मग काय करायचं आहे, वाक्याच्या सुरुवातीला नो सुनर वापरा. नो सुनर म्हणजे ज्यामध्ये ॲक्शन अगोदर घडलेले ते सेंटेन्स आधी घ्यायचे. नो सुनर पास्ट टेन्स असल्यामुळे डीड वापरला. नो सुनर डीड द सन, पास्ट टेन्सचा प्रेझेंट काय होईल, राईज. राईज. नो सुनर डीड द सन राईज. दोन वाक्यांच्या मध्ये वेन वापरा, सॉरी दॅन वापरा, THAN दॅन. मग पुढचं वाक्य असल्या द फॉग ऑन द माउंटेन व्हॅनिश्ड, VANISHED व्हॅनिश्ड. म्हणजे अशा प्रकारे काय केलं आपण, नो सुनर दॅन वापरलं. आता याच वाक्यामध्ये आपल्याला हार्डली वेन वापरूया. बघा सी थर्डमध्ये काय करतोय आपण, हार्डली वेन वापरतोय. कसं वापरता येईल तुम्ही सांगाल, यूज हार्डली वेन. यूज हार्डली HARDLY हार्डली डॉट डॉट वेन. सो यू नो यू हॅव लर्न द रूल. रूल शिकला याच्या अगोदरच्या वाक्यामध्ये, तोच रूल इथं वापरायचा आहे. काय होईल सांगा मग, वाक्याच्या सुरुवातीला तुम्ही हार्डली वापरा. हार्डली, हार्डली डॉटच्या पुढे, हार्डलीच्या पुढे हॅड वापरा. हार्डली हॅड. मग सब्जेक्ट द सन, ह्याचा थर्ड फॉर्म राईज, रोज, रायझन, रायझन RISN. हार्डली हॅड द सन रायझन. दोन वाक्याच्या मध्ये वेन, त्यापुढं उर्वरित भाग लिहायचा आहे. द फॉग ऑन द माउंटेन, MOUN TAIN माउंटेन व्हॅनिश्ड, VANISHED. आणि तुम्हाला स्केअर्सली व्हेन वापरायचं असेल तर काय होईल मग, स्केअर्सली व्हेन सेम रूल आहे. हार्डली काढा, स्केअर्सली ठेवा. स्केअर्सली हॅड द सन रायझन व्हेन द फॉग ऑन द माउंटेन व्हॅनिश्ड. आता बघा याच्यानंतर असं होत नाही की ॲज सून ॲज वापरताना तो रूल सोपा आहे, पण नो सुनरसाठीची काही खास वाक्य घेणं आपल्याला गरजेचे आहे. आपणाला एकाचं कन्वर्जन दुसऱ्यामध्ये करता येणं गरजेचं आहे. सो आय विल गिव्ह यू द एक्झाम्पल ऑफ ॲज सून ॲजचं उदाहरण देईल तुम्हाला. नो सुनर दॅनमध्ये कन्वर्जन करायचं आहे. यू हॅव टू कन्वर्ट इट इन टू नो सुनर डॉट डॉट दॅन. मग काय होईल सेंटेन्स बघा, सी द सेंटेन्स. सी द सेंटेन्स. व्हॉट विल बी द सेंटेन्स. द सेंटेन्स विल बी, लुक देअर, as soon as the button BUTTON, the button is pressed, as soon as the button is pressed, the machine starts. MACHINE, the machine starts. STARTS, starts. STARTS, the machine starts. आता दोन ॲक्शन आहेत. पहिल्यांदा काय, ॲज सून ॲज द बटन स्टार्ट केलं जातं, प्रेस केलं जातं. पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन आहे, इज प्रेस्ड. त्यानंतर मशीन चालतं. द मशीन MACHINE स्टार्ट्स. काय करायचं आहे, यूज नो सुनर डॉट डॉट दॅन. सो ट्राय टू यूज नो सुनर दॅन इन दिस सेंटेन्स. या वाक्यामध्ये नो सुनर वापरायचा प्रयत्न करा. काय करावं लागेल आपल्याला, ठरल्याप्रमाणे आपल्याला ॲज सून ॲज काढावं लागेल. पुढं काय करायचं आहे, जस्ट गो अहेड. काय करावं लागेल पुढं, नो सुनर ॲज सून ॲज काढा, तिथं नो सुनर वापरा. पण बघा नो सुनरच्या पुढं आपल्याला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागेल. जर सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसेल तर डू, डज, डीड या तीनपैकी एक घ्यायचं आहे टेन्सनुसार. पण या सेंटेन्समध्ये तर हेल्पिंग वर्ब आहे, पहिल्याच्यामध्ये इज आहे ना, त्यामुळे तेच घ्यायचं. नो सुनर इज पॅसिव्ह व्हॉइस आहे, त्यामुळे त्यात घ्यावं लागेल. नो सुनर इज द बटन प्रेस्ड. दोन वाक्यांच्या मध्ये आपल्याला ध्यान लिहावं लागेल. दॅन द मशीन स्टार्ट्स. या वाक्यामध्ये आपण डू, डज, डीड वापरलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये असतं की
नो सुनरच्या पुढं डू डज डीड वापरायचं असतं, तसं नाही आहे. जर सेंटेन्समध्ये हेल्पिंग वर्ब ऑलरेडी दिला असेल तर तेच वापरा, नसेल तर हेल्पिंग वर्ब नसेल तर डू डज डीड वापरा. दॅट सिम्पल. 2 वाक्यांच्या मध्ये दॅन वापरा. सी देअर. नाउ आय विल गिव्ह यू अनदर एक्झाम्पल. लुक हिअर. He, look here, he saw us, to stop, he became very happy, these are the 2 sentences. आता हे सेंटेन्स आपल्याला as soon as, no sooner than, hardly when ह्या तिघामध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. ॲज सून ॲज वापरताना काय करू आपण सांगा बघू. आता पहिली ॲक्शन आहे ही सॉ अस, त्याने आम्हाला बघितलं. सॉ ही पहिली ॲक्शन आहे. सो वाक्याच्या सुरुवातीला ॲज सून ॲज वापरा. ॲज सून ॲज ही सॉ अस, बिटवीन 2 सेंटेन्सेस यू हॅव टू यूज कॉमा. ही, मी स्मॉल काढला इथं, हा. ही बिकेम व्हेरी हॅपी. याचा अर्थ त्याने आम्हाला बघताच खूप आनंदी झाला. त्याने आम्हाला बघताच तो खूप आनंद झाला. ॲज सून ॲज अँड कॉमा, दिस 2 थिंग्स आर इम्पॉर्टंट. आता नो सुनर दॅन कसं वापराल. नो सुनर, बघा, नो सुनर. सो विल राईट डीड. का डीड घ्यायचा? बिकॉज इट इज पास्ट टेन्स. नो सुनर डीड ही सॉचा पहिला फॉर्म सी अस, बिटवीन 2 सेंटेन्सेस then पुढचा सेंटेन्स लिहा. ही became very happy. काय रूल केला आपण? नो सुनर रूलमध्ये नो सुनर डीड वापरलं, सॉचा सी केला, बिटवीन 2 सेंटेन्सेस दॅन वापरलं, पुढचं सेंटेन्स आहे सर. आता बघा, हार्डली वेन वापरूया आपण. हार्डलीच्या पुढे हॅड येतं. हार्डली हॅड ही, थर्ड फॉर्म सीचा, स्वचा थर्ड फॉर्म सीन. हार्डली हॅड ही सीन अस, बिटवीन 2 सेंटेन्सेस when he became very happy. म्हणजेच काय झालं, वाक्याच्या सुरुवातीला हार्डली हॅड वापरलं, 2 वाक्याच्या मध्ये वेन वापरलं. आता आपण असं एक एक्झाम्पल देऊया की ज्यामध्ये डू किंवा डज येईल. आपण सिंपल पास्टची उदाहरण पाहिली. सिंपल प्रेझेंट असलेलं वाक्य बघूया. सी देअर, लुक हिअर. as soon as he presses it, he hears a loud sound. आता नो सुनर दॅन वापरताना काय होईल हो? ॲज सून याच्या जागी नो सुनर वापरा. नो सुनर, पण हेल्पिंग वर्ब नाही आहे, पण ईएस प्रत्यय आहे. डज घ्या. नो सुनर डज ही प्रेस, येस प्रत्यय काढला, प्रेस इट, 2 वाक्याच्या मध्ये दॅन, बिटवीन 2 सेंटेन्सेस दॅन. नो सुनर डज ही प्रेस इट दॅन, पुढचा सेंटेन्स आहे असं, ही हिअर्स अ लाऊड व्हॉइस, अ लाऊड साऊंड. ओके फ्रेंड्स, माझ्यामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की हाऊ टू यूज नो सुनर दॅन, हार्डली वेन, ॲज सून ॲज, स्केअर्सली वेन, ऑल दीज सेंटेन्सेस. कन्वर्जन फ्रॉम one type to another type is called a transformation. तुमच्याकडं कॅपॅसिटी पाहिजे की नो सुनरचं रूपांतर ॲज सून ॲजमध्ये करा, ॲज सून ॲजचं रूपांतर नो सुनर दॅनमध्ये करा, नो सुनर दॅनचं हार्डली वेन करा. म्हणजे अशी काही उदाहरणं तुम्हाला सांगता येणं फार गरजेचं आहे. जसं बघूया आपण,
मी काही ओरल एक्झाम्पल्स देतो. ॲज सून ॲज आय ओपनड द विंडो, ॲज सून ॲज आय ओपनड द विंडो, कॉमा आय सॉ देम रनिंग अवे, आय सॉ देम रनिंग अवे, कॉमा या सेंटेन्स कॉमाच्या पुढे देतं लिहितो आपण. मग यामध्ये नो सुनर दॅन वापरा, हार्डली वेन वापरा, किंवा हार्डली वेनचं वाक्य बघा. हार्डली हॅड द टीचर एंटर्ड द क्लासरूम व्हेन द स्टुडंट्स स्टूड अप, व्हेन द स्टुडंट्स स्टूड अप, हे दुसरं एक्झाम्पल झालं. नो सुनर इज बघा, नो सुनर इज इट, नो सुनर इज इट ब्रोकन दॅन वी हिअर अ लाऊड साऊंड, दॅन वी हिअर अ लाऊड साऊंड. बाय द सेम वे वी कॅन से as soon as they landed on the moon, as soon as they landed on the moon, comma they hoisted, HOISTED, the Indian flag, the Indian flag. म्हणजे एकाचं कन्वर्जन दुसऱ्यामध्ये करणं, इट इज कॉल्ड अ ट्रान्सफॉर्मेशन. गॉट इट. तर आज आपण शिकलो ॲज सून ॲज, नो सुनर दॅन, हार्डली वेन आणि स्कॅर्सली वेन. फ्रेंड्स, हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, आणखीन काही वाक्य घ्या आणि सराव करा.